बम बम बोले पार्ट अरे कधी नाही भिक्षा माय गॉड माझी कुकडी तुझ्याकडे कशी रे पेमेंट घेऊन गेल तू कशाला घेऊन गेला संडासला आलो. मूर्खा बालक हॅलो जगी जीवनाचे सार या विधानी सतमार जैसे ज्याचे कर्म तैसे फाटे तोरी बाबा हे काय काय रे? ईश्वर नेमकं कोण बोल राहिलं नाही ते आपला आवाज अरे बालका याला भंग असते अभंग असे म्हणतात अभंग हो चांगला लावला बाबानं भंग. अरे बालिका असे अभंग मी अनेक प्रकारचे गातो हो बाबा हे तुमचे अभंग बिभंग आहे ना आता सगळे बंद ते ठप्प झाले बाबा ठप्प झाले हा असं हा बाबा काय? आता सगळा जमाना आहे ना रिमिक्स आहे बाबा रिमिक्स म्हणजे तुला रिमिक्स ऐकायचं रिमिक्स हो द्या बाबा remix. मी पण असा तसा बुवा नाही नाही. असे अनेक प्रकारचे अभंग गातो मी आता बघ माझा रिमिक्स हा हा मी पण कलियुगामधला बुवा आहे हा एक आहे आता बघ माझा रिमिक्स हा. अरे हे काय बाबा हे काय हे काय अरे बालका हे मी मागून लावलेलं बॅकग्राऊंड आहे मागून लावलेलं बॅकग्राऊंड आहे चांगलं लावलं बाबानं मागून बरोबर माझा अभंग हा लोगों ने कहा है ख्वाबों में लिखा है सबने यही कहा है सबने यही कहा है यारों की तुम्ही बसवली यारों की तुम्ही बसवली कशी खुशी भरली गर 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 बिंगरी बिंगरी बाबानं घेतली भिंगरी अशा आमदार वस्तूचं नाव माझ्या पुढे काढा देऊ नका माझ्या तोंडात पाणी पाण्या पावसाचे दिवस आहे बाप्पा बाबा हा? पण हे लई भारी होतं रिमिक्स हे का आवडलं बाबा अरे बालका असे अभंग मी फार गातो जर कधी माझ्या बार मध्ये आला दरबार दरबार हा दरबार म्हणा ना मग बाबा दरबार मध्ये जर आला हा. तो उघड्या डोळ्याने माझे चमत्कार बघतील कवनी तले लोकांची लावेल डोळे आता काही काहीला 4 डोळे आता हे सरपंचाला 4 लागली काय करणार चष्मा आहे तो हा चष्मा आहे. हा असे उघड्या डोळ्याने चमत्कार बघतील मी माझ्या भक्तजनाला लागल ते देऊन टाकतो काय बोलता हो लागन ते देऊन टाकता हो बाबा असा चमत्कारी भुंगवा आहे बाबा मग माझी मी काहीतरी एक इच्छा आहे हो काय इच्छा आहे बालका तुझी सांग लवकर मला मी तुमच्याकडून काहीतरी मागून घ्यायचं म्हणजे तुला मागून बाबा मागून म्हणजे तसं मागून नाही हो तू थोडी मला मागून अहो बाबा इच्छा आहे माझी इच्छा काय इच्छा आहे तुझी ए आकांक्षा इच्छा असती ना हा तशी इच्छा आहे बाबा सांग मग तुझी काय इच्छा आहे मला वाटतं मागून इच्छा नाही बाबा ते मागून नका भाऊ नाही नाही बाबा तुझी काय इच्छा आहे माझ्या लग्नाला आहे ना बाबा 7-8 वर्ष झाले फक्त अरे, फार झाले सांग ना 7-8 वर्ष झाले 7-8 वर्ष झाले बाबा पण आपला काही पाळणं झालत नाही बा अरे 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 काय पानसट इच्छा आहे पानसटे म्हणजे तुझा पाळणा हलत नाही काय बोल म्हणजे तुझा पाळणा हलत हालत नाही अरे मग ते ऑइलिंग करून घे हलून हो बाबा अहो त्याची बेरिंग जायले ऑइलिंग करायला तुझा पाळणा हलत नाही अहो बाबा म्हणजे मला असं काही होत नाही आता माझ्या लक्षात आले म्हणजे तुला मुलबाळ होत नाही म्हणजे तुला मुलबाळ होत नाही टेन्शन घेऊ नको बालका तुला धरून मग पण तुला कसं माहिती रे कोण तुझं सिजर कर व्हायला मग तुला कसं होईल हो अरे बाबा बालका असे अनेक प्रकारचे मी आजार बरे करतो काय बोलतो हो असा चमत्कारी बुवा आहे मी भगवंताला असा काही प्रसाद दिलेला आहे मला पप्पी घेतलं तर कसा आहे आजार असतो लगेच बरा करतो खरंच बाबा पप्पी घेतलं आजार बरा होतो आजार बरा होतो वा 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 या गावामध्ये सकाळी सकाळी माझी प्रभात फेरी चालू तू काय झंडा वंदनला निघला का रे प्रभात फेरीवाल्या ती सवारी चालू होती हा स्वारी चालली होती हे बाबा माझ्याकडे पळतच आली हे बाबा रुमालवाली हा मला म्हणे बाबा बाबा फार दिवसापासून माझी दहाड दुखते काही
दाढ बरी करा. अरे मला त्यांची दया आली. मी चटकन पळत गेलो आणि त्यांच्या गालाची पप्पी घेतली, त्यांची दाढ नीट केली. असा मी चमत्कारी बुवा, आणि तशापासून माझा चमत्कार बघून लोक मला पप्पी बुवा असे म्हणतात. तुमची गालाची पप्पी घेतली तर नीट झाली. दाढ नीट झाली. खरंच का हो बाबा? आणि मग हा कडे तर सांगणार तू खाल्लं ना झाली बाबा, झाली पण बाहेरचं घर काय गाव कसे बाबा तू? मला नाही तर भव्य कपडे काढायचं नाही. असा चमत्कारी बुवा आहे. म्हणजे पप्पी घेतली तर 10 नीट झाली. दाढ नीट होते. वा 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 वा. अशा अनेक प्रकारचे आजार बरे करतो मी. हो बाबा, काय नाही. मग आपले एक काम करा. काय? आपल्या घरी चला. नाही नाही अरे चला यार, थांबव. नाही बाबा, मी घरी जाऊन पेशंट करीत नाही. कोण हो? मागच्या वर्षी झोपुलचे लोक अशाच माझ्याकडे गोड बोलून आले. झोपूळचे लोक? हा, मला म्हणे अचानक पेशंट म्हणे आपल्याकडे. हा, अचानक पेशंट आहे. पेशंट म्हणे गोड 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 करून घरी जाऊन गेले ते. घरी गेले? आणि ग्रामपंचायत मध्ये घेतलं. हा. आणि 7-8 सटंगळे पोरं बोलून आणलं मला ते. अरे 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 हा. तर मी घरी जाऊन पेशंट करणं बंद केलेलं आहे. बाबा, मी तुम्हाला हाणणार मग रे? नाही, मी तुम्हाला मारणार नाही, मग? मी तुम्हाला धुवून काढीन. मग त्याला लगेच नको बघायची. अहो, धुवून म्हणजे आंघोळी स्नान घालीन, असं? चांगले वस्त्र देईन तुम्हाला घालायला. काय हरकत नाही बालका. सांग कोण पेशंट आहे घरी? पेशंट पेशंट काय करणार? मला वाटलं रसवंती लोणच उचली ना कशी. रसवंती. क्वाक 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 करून. बरं झालं ते मामानं उसने आणला. नाही दादा, त्यांच्याकडे पाणी ते पडेल उसाला. ओ बाबा, माझं रड नाही बाबा, रड. असं नको रोड रे. मग तुम्हाला कस तरी होतं ना. दाबा. सांग कोण पेशंट आहे? येतो, पप्पी घेतो आणि आधार भरा करून टाकतो. पेशंट बाबा, आपले वडील आहे, वडील. टेन्शन घेऊ नको बालका. येतो तुझ्या वडिलांची चटकन पप्पी घेतो. तुझ्या वडिलांचा कसा आहे आधार असं लगेच बरा करतो. लय जुना त्रास आहे. कोणता त्रास आहे सांग. 7-8 वर्ष झाली बाबा. हा. आपल्या म्हाताऱ्याला उठता येत नाही ना बाबा. आगा लई जुना त्रास दिसतो. लय त्रास आहे बाबा. कसाही त्रास असू दे, आजार असू दे, पप्पी घेतो आणि तुझ्या वडिलांचा आजार काही दूर करून टाक. सांग कोणता आजार आहे. मला पण पप्पी घेऊशी वाटू लागली. म्हणजे तुम्हाला मी पप्पी घेऊशी वाटते? हो बाबा, सांगू मग. सांग लवकर. बाबा, कोणता आजार आहे? आपल्या वडिलाला आहे ना मुळी आदवय. पप्पी घ्यायला अशा ठिकाणी मी जडीबुटीचा उपयोग करतो. पप्पी घ्यायला लाज वाटत. का बालक काय येतं रे तुला? दिलं तुला बायकोने सोडून अंगे असं तेनं ठेवून. मला बायको सोडून दे. तुला काय माहिती? अरे ताई, बाईकचा फोन येतो आपल्याला. काय? तू हिंड इकडंच. 3 दिवसापासून इकडंच हिंड राहिला भेटे, अजून हिंड. तू फक्त माझ्या घरा शेजारी सांगतो तुला काय. तुझ्या घरा शेजारी? अरे तुझ्या घराच्या बाजूलाच मी रूम घेतलेली. हॉटेल पिटलं. बर सगळे मध्ये माझा अपमान करत आहे. तुला मान सन्मान काय आहे का रे? तू अपमान करायला का रे? पोझिशन मध्ये येतो तरी मग अपमान घेतली ती गाडी वाढून ढवळी बसड. अरे अरे अरे, याला काय का सांगावा साधू संतांचं काय वर्तमान असतं. काय वर्तमान असतं? बरोबर आहे. गुरका बालक डोंट टच माय बॉडी लांबून बोलायचा. इंग्लिश मी बोलतो बाबा. कधी मधी त्याची म्हणते मंडळी चमत्कार दाखवून कोणी आपल्या नमस्कार घालणार नाही तुला आणि नमस्कार. आता बघत माझा चमत्कार. दाखव. तू तुझा चमत्कार मला दाखव, नाहीतर मी माझा चमत्कार तुला दाखव. माय गॉड टाळी बजा. आता बघ माझा चमत्कार. आणि दाखव. ओम भीम क्लीम. मूर्खा बालक, माझ्या तोंडाला तोंड कसं लावतो रे? मग तूच तर म्हणतो बघ म्हणी. आता बघ माझा चमत्कार. ओम भीम क्लीम. बाबा, आकड बक्कड म्हणबे. त्याला त्या चुकून दे. लाभ त्याला आमच्या गाडीवर मग छान. आता बघ माझा चमत्कार. ओम भीम क्लीम आकड बक्कड म्हणबे बो. असी नब्बे पुरे सो मेला बाबा मी कतुई. अरे असे मंत्र आम्ही पोरं शाळेमध्ये शिकत होतो. इंग्लिश स्कूलला. कोणत्या कोल्ला? इंग्लिश स्कूलला. मला कोणत्या कोल्ला? बघ माझा चमत्कारात बदलून दाखव. ओम भीम क्लीम आलं निरंजन म्हणून त्या रावणाने काय
सीतेच्या पुत्यासमोर आलेलो आहे. आता सीतेला आवाज देऊन घातला पाहिजे. आलो निरंजन भिक्षामध्ये ही वाढवाय काहीतरी दान धर्म वाढ. आणि तुम्ही कोणी वाड्या ए कुटिया म्हणजे आहे तुम्ही कोणी चालाय. आलो निरंजन भिक्षामध्ये ही वाढवाय काहीतरी दान धर्म वाढ. बाबाजी माझा नमस्कार असतो तुम्हाला. कल्याण असू सीते, चांगली खाते पिते. मी जरा जरा भक्कम मारते. बाबा मी टेन्शन नाही घेत. टेन्शन नाही घेते. टेन्शन घेऊ पण नको. वस्त्र तू वाढ बाय काहीतरी दान धर्म वाढ. काय हो बाबा? अहो बाबा आम्हीच वनाचे वनवासी. वनवासी? इथं वनवास भोगायला आलो. चित म्हणता पाखरू नाही आणि तुम्ही तरी कुठनं उगवले बाबा? अगं सीते काय हो? आमची सवारी चालली काशीच्या तीर्थाला. हा. सहज तुझी वाटेमध्ये कुठे दिसली. हा का? म्हणलं चला 2 घास भोजन हिच्याकडून मागून घ्यावं. हा का? असल काहीतरी दे या बाबाला. तुम्हाला नाव पण माहिती बाबा माझं? आणि बाई मी अंतर्ज्ञानी माणूस आहे. विश्वास कळतंय. हो वाढ माय दान धर्म वाढ. दान धर्म? काय बाबा काय आम्ही तुम्हाला सांगितलं मी वनवास भोगायला आले. आम्ही तिथं फळं फुळे कंदमुळे खातो. आमचं मग बाबाला काय बाजरीच्या भांकऱ्या चंपात्या लागत नाही. मला पण जमिनीतले कंदमुळे फळे फुळेच खातो. बाबा तुम्हाला ते चालतं का? काय नाही मुळा जातो का तुम्हाला मग रताळ खाता? चट वस्तू माझ्याकडे घेऊन येतोस. वाढ माय दान धर्म वाटप काय. आणू बाबा. हा लवकर. वेळ नाही मला. लवकर उद्या जायचे नारेगावला. वाढ माय दान धर्म वाढ. बाबा काय दान धर्म तर आणलं नाही. बर बर पण ही माझी लक्ष्मणाची लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा याच्या बाहेर यायची परवानगी नाही बाबा मला. नाही नाही ना? सीते तुला मला दान धर्म वाढावं लागेल. अन्यथा मी जर तसा गेलो तुझं सत्व घेऊन जाईल. नाही नाही बाबा असं बोलू नका. बाय. असं तुम्ही घेऊ नका जाऊ. मला बाहेर नाही येत आहे बाबा. तुम्ही या माझा. काही हरकत नाही. मी येऊ मध्ये तू जसं म्हणशील तसा. अशा अनेक रेषा मी पार केलेल्या तुम्ही आहेत. पण पार करा. लक्ष्मणचे असो नाही तर अप्पारावचे असो मला काय करायचे. हे तुम्ही आतमध्ये कोळीच्या शेंगा रावणाचा बेंबी घुसलाय भुंगा. काय? इखंड तर जाळ निघत आहे. नाही रे को? असं या मंदिरात मागून. काय हरकत नाही. पाठी मागून येतो. हा या. तुला ह्या रेषेच्या बाहेर येऊन मला दान धर्म वाढावंच लागेल. मी या रेषेच्या आतमध्ये येऊ शकत नाही. नाही बाबा. नाही बाबा मला या रेषेच्या बाहेर यायची परवानगी नाही बाबा. जशी तुला बाहेर येण्याची परवानगी नाही ना तशी मला देखील आतमध्ये येण्याची परवानगी नाही. मग बाबा आता या साधूला तुला दान धर्म वाढावाच लागेल. जर कधी वाढला नाही तुझा सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. सीते बाबा असं बोलू नका. मी तुम्हाला भिक्षा देते. हा. पण बाबा काय? मी माझं एक पाय पाऊल बाहेर ठेवणार. आणि तुम्हाला भिक्षा देणार. काय हरकत नाही. सीते तू फक्त एक पाय बाहेर काढ. बाकीचं काम मी करून घेतो. म्हणून त्या सीतामातेने काय केलं. एक पाय पुढे लागला. त्याच्यामध्ये या रावणाने काय केलं. उचलून घेता लागे, बाई घेता लागे, घरी घेता लागे. घेता लागे, सीताला उचलून घेता लागे. घेता लागे, सीताला उचलून घेता लागे, बाई घेता लागे. रावण आहे का कोण आहे. रावणा रावणाची मुलगी रे म्हणजे आगा वावरत नाही. खाली चिपीटचा रोड आहे ना. चालला उचलायला येतं का? उचलता येतं? ऐ, सीते, तुला मला उचलायचं मला तुला उचलायचं. नको नको. एक चान्स नको. मी चान्स घेतो. चालला उचलाला. मी उचलतो. हा, उचल. वा वा उचलली सीता उचलली. आता सीता उचलली तर मग मी त्या कड्यावर जाऊन बसला. हो नको व्हायला. उचललं ना. सीता उचलायला आता बघ कसं रावणा. अरे रावण आहे ना. दादा मरून जाईल तू.
अरे कोणत्या चक्कीचं पीठ खाती का तू पतंजली पतंजली. आता सरक. आता मी माझी जादू तंत्र मंत्रानं उचलितो बघ आता कसं उचलितो. उठलं येतं रे गं, बाई येतं रे गं, थंडी येतं रे गं, थंडी येतं रे गं. येतं रे गं पीठाराम, उठलं येतं रे गं, येतं रे गं पीठाराम, उठलं येतं रे गं, बाई येतं रे गं, खरं येतं रे गं. काय करू राहिला? पाणी नाही आणलं. ए, माझा कन्नू बंडू आहे. कमांडर ते खाऊ. चाल. कोणी ए, सटाई पक्षी आडवा आणि काय बोलतो त्या सीता मातीला? ए कोण आहे तू? मी अरुण लंकापती रावण. लंकापती रावण आहे. लंकापती रावण म्हणतात मला. सीता मातेला कुठे घेऊन चाललाय? संभाजीनगर. ए संभाजीनगर नाही 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 श्रीलंका लंका. असं म्हणजे लंकापती रावण आहेस, लंकेला घेऊन चालला. हो ए, तू कोण आहे पण? मी हा. अरे मला राम भक्त जटायू म्हणतात. घेऊन चला. इकडं बघ. माते सीते. तुम्ही दोघांना ढवळं वस्त्र कशाला घातलं? माझी मग अंतर गडबड राहिली ना. सोडून दे सीता माते. माग हे माणसाचं काय खटाचा लढा आहे तुला? ते जमलं. सोडून दे. सोडत नाही. अरे रावणा सोडून दे. 2-4 पोरं झाली सोडत नाही. माझ्या बहिणी डिलिव्हरी त्यांची डिलिव्हरी झाली तिला सोडत नाही म्हणतात. मग असं म्हण ना. हा, कोण आहे तू? मी जटायू. चटेव. चुप रे. जटायू. आणि काय करायचं मग कशाला आडवा झाला माझा रस्ता सोड. मी राम भक्त आहे. सीता मातेला न्यायला आलोय. सीता मातेला सोडून दे. अजिबात सोडत नाही. नाही सोडत. लंकापती रावण म्हणतात तिला काय सोडण्यासाठी जवळ आहे मी. असं रावणा होय. तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. युद्ध हो बघ तुझी तब्येत आणि माझी तब्येत कशी. इथून उचलीन तर डायरेक्ट लंका. चुप रे. सोडून दे नाही तर युद्ध कर. चल हो येत असता या. असं चल हो युद्धाला तयार. परंतु थांब युद्ध असं करत नाही. मग ज्याचं ज्याचं खरं मरण सांगायचं मग युद्ध करायचं. खरं मरण सांगायचं. असं सांग तुझं मरण कशात आहे? माझं मरण. अरे रावणा माझं मरण म्हटलं तर माझ्या या पंखामध्ये. या पकड्यात तुझं मरण आहे. हो ना. एका आठवड्यात तुझे दोन्ही पकडे बाजूला करीन. असं रावणा काय? मला सांग तुझं मरण कशात? माझं जर मरण म्हणलं हा. डाव्या पायाचा अंगठा आहे. ए तो डावा पाय का घेतले सॉक्स घालून? अरे एवढं लुंगीतून कोणता पाय का बाहेर येतो रे? डाव्या पायाचा अंगठा आहे. असं जर कधी तो अंगठा फोडला मी इथं एंडोप होऊन जाणार. हो का? चल हो युद्धाला हो इथं आता आहे. चल. रावणाच्या आणि जटायूच्या त्या ठिकाणी युद्ध झाले. आणि त्या युद्धामध्ये रावणाच्या जटायूचे पंख तोडले आणि जटायू त्या ठिकाणी घायल होऊन पडला. आणि हा रावण सीतामातेला घेऊन करू बंद